या ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावरती खरंच परिणाम होतो का? नाही. हां. याचं उत्तर सरळ नाही आहे. जेव्हा मूल जन्माला येतं, तर तेव्हा जर समजा डॉक्टराचं वजन जर 100 किलोच्या वर असेल, तर त्याचा गुरुत्वीय बल त्या बाळावरती गुरुपेक्षा जास्ती असतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या समजावून सांगून लोकांना पटत नाहीत. काही लोकांना वाटतं, की नाही याचा प्रभाव पडतो. तो हं. त्याचा प्रश्न आहे. पण वास्तविक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर ग्रहताऱ्यांचा कुठलाच प्रभाव आपल्यावरती पडत नाही. कुठल्याच पद्धतीने ते आपल्यावरती परिणाम करू शकत नाहीत. कारण ते आपल्यापासून खूप, खूप, खूप दूर आहेत. हं. पण असं असलं तरी सुद्धा हे या सगळ्या गोष्टी मानणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहे. हो. तर मग बरेच जण त्या ग्रहांच्या अंगठ्या आपल्या हातामध्ये घालतात. खडे खडे जवळ घालतात. बाळगतात. तर या खड्यांचा आणि या ग्रहांचा अर्थार्थी काय संबंध असतो? खरं तर काही नसतो. काही संबंध नसतो. हं. पण काही लोकं जी मानणारी आहेत, आता लोकं म्हणतात, की माझ्यामुळे मी हे घातल्यामुळे हे झालं, मी घेतल्यामुळे ते झालं, मला असं झालं. पण त्याला खरा अर्थ नसतो. तुम्ही जर आता आपण असं म्हटलं, की तुम्ही जे शिकता किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यावरूनच तुमची प्रगती होते आणि आपल्याकडे आपण नेहमीच तिथी ओळखत होतो. बरोबर. आपल्याकडे सुरुवातीला वार नव्हते. तुम्ही जर उचलून जुन्या पुस्तकात बघितलंत, तर ते वार आपल्याकडे नव्हते. आपण जेव्हा शिवाजीची बघतो जुनी कागदपत्रं, तेव्हा आपण तिथीमुळेच त्यांना ओळखत होतो. तर एका कुठल्यातरी जेव्हा इंग्रज आले, तेव्हा कुठेतरी असे तो टर्न झाला असेल. कारण तसं बघितलं तर संडे हा रविवार आहे. रवी म्हणजे सूर्य. मंडे हा सोमवार आहे. तर अशी ती बरोबर नावं मात्र आपण बघतो की 30 नावं आपल्याकडे घेण्यात आलेली आहेत.